example number 4. Example number 4 is if y equal to a e raised to mx plus b e raised to minus mx, prove that d2y by dx square equal to m square y. तर बघा गिवन, तर आपण म्हणलं होतं a आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे n b आणि m हा प्युअर कॉन्स्टंट आहे, बरोबर. मग जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढे डेरिव्हेटिव्हज, बरोबर. पण गिवन फंक्शन काय दिले y equal to a e raised to mx plus b e raised to minus mx, त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 म्हणजे काय, as two arbitrary constant therefore differentiate two times, म्हणजे काय इथं what is step number first is, अरे differentiate equation number 1 with respect to x, बरोबर. कारण इथं बघा प्रूव्ह दॅट मध्ये म्हणले d2y by dx square और d2y by dx square म्हणजे दोन वेळा डिफरन्शिएट करायचे. मग y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएशन मध्ये बघितलं होतं dy by dx, हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असं आहे. आता e raised to mx चा डायरेक्टली निघत नाही, मग mx ला f of x कन्सिडर करूया कारण की अदर दॅन x आहे. मग e raised to x चा काय असतं डेरिव्हेटिव्ह e raised to x, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to f of x काय येईल e raised to f of x, e raised to x चा काय तर e raised to x, पण अदर दॅन x असल्यामुळे परत त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतो. x असल्यावर तसंच ठेवतो कारण की x चा डेरिव्हेटिव्ह तो 1 लिहिलं नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही, बरोबर. म्हणजेच काय f of x कोण आहे आपला mx, मग पुट करा व्हॅल्यू e raised to f of x, f of x is mx into f dash x, म्हणजे परत mx चा डेरिव्हेटिव्ह लिहू काय, and अजून एक फॉर्म्युला वापरायचा. कोण सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ kx is, अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ kx is k, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx is k plus b e raised to minus mx, बरोबर. मग e raised to minus mx चा काय डेरिव्हेटिव्ह e raised to minus mx म्हणजे फंक्शन आणि त्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash x, मग minus mx येईल minus m म्हणजे काय येतं बरोबर a m मल्टीप्लाय म्हणजे काय a m e raised to mx प्लस माइनस येईल माइनस b m e raised to minus mx, से इक्वेशन नंबर 2 हा काय मिळाला dy by dx. कारण की आपण काय स्ट्रिक्टली दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणजे दोन वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. म्हणजे अजून एकदा करूया, व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज, अगेन differentiate equation number 2 with respect to x. मग dy by dx चा डेरिव्हेटिव्ह काय आहे with respect to x, d2y by dx square, बरोबर. और d2y by dx square काय म्हणतात d2y by dx square मी d2y by dx square म्हणतो, बरोबर. तर a constant m constant as it is, परत use e raised to f of x, mx is f of x, मग परत f of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं e raised to f of x, e raised to f of x into f dash x म्हणजे जे e raised to f of x into f dash x, परत mx येईल m कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ kx is k minus bm constant as it is, परत e raised to minus mx आहे, मग minus mx म्हणजे कोण आहे f of x आहे, परत e raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे e raised to f of x into f dash x म्हणजे e raised to f of x is minus mx into f dash x म्हणजे minus mx येईल परत minus m, मग सिम्प्लिफाय करा कॉन्स्टंट पुढे घेऊया आपण m into m स्क्वेअर म्हणजे a m स्क्वेअर e raised to mx minus minus plus b m into
m square e raised to minus mx. मग बघा बरं याच्यातून कॉमन कोण निघतोय? m square आहे का दोन्ही ठिकाणी? मग जर m square आपण कॉमन काढला, इकडे लिहूया आपण taking m square common from RHS, मग ब्रॅकेट मध्ये काय राहील? a e raised to mx, a e raised to mx plus m square कॉमन काढला आपण म्हणजे कोणती टर्म राहते? b e raised to minus mx, b e raised to minus mx. हा मिळाला आपल्याला d2y by dx square. मग ही व्हॅल्यू गिवन आहे, ही व्हॅल्यू काय आहे? गिवन आहे. आणि काय दिली? हा m square आहे ती दिली. ही व्हॅल्यू कशाची आहे? अरे a e raised to mx plus b e raised to minus mx. ही व्हॅल्यू आहे y ची. कशावरून? फ्रॉम इक्वेशन 1. हा मिळाला आपल्याला d2y by dx square. बघा बरं क्लिअरली इट इज गिवन a e raised to mx plus b e raised to minus mx and which is y, which is y. So from 1 it is clearly y and which is required proof, which is required proof. हे प्रूव्ह करायचं होतं बघा आपल्याला. हे मिळेल आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन. तर सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्या आणि रिझन घ्या समोर. तर समजले का रे सर्वांना? बरोबर. जर कोणाला समजलं नसेल तर डाऊट विचारा आणि व्यवस्थित लिहून घ्या.